आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. देवा ऋषीची तळमळ समजतीये, नलीची खूप उणीव भासतीये, पण काही गोष्टी माझ्या हातात नाहीयेत देवा. हे कार्य निर्विघ्नपणे पार पडू देत एवढीच इच्छा आहे. शंभो हर हर. देवा, दादाच्या लग्नात मी खूप मिरवेन, खूप मज्जा करेन अशी स्वप्न बघितली होती. आज त्याची हळद आहे. मला माझ्या दादाला हळद सुद्धा लावता येणार नाही. दादा मला खूप मिस करत असणार. त्याच्या चेहऱ्यावरची रयाज गेलीये. त्याला मी असं उदास नाही बघू शकत. माझ्या तिथे असण्याने काहीतरी अशुभ घडेल असं कोणाला वाटायला नको ना, म्हणून मी इथे सगळ्यांपासून दूरच बरी. देवा, माझ्या दादाला खूप सुखी ठेव, समाधानी ठेव. त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर आणि त्याचं लग्न निर्विघ्नपणे पार पडू दे. हीच तुझ्या चरणी प्रार्थना. दादा, मी शरीराने जरी तिकडे नसले ना, तरी मनाने तुझ्या सोबतच आहे. नली, तू आलास? ये इथे आपण बसू. मला तर सांग, घरी काय सुरू आहे? तू काय पाहिलंस? घरी सगळे मज्जा करताय. ऋषी दादाला काकूंनी पाठावर बसवले आणि हळद लावायला पण सुरुवात केली. अरे वा, दादा खूप खुश आहे ना? कुठे काय, ऋषी दादा तर मूडच नाहीये. का रे? दादा बोलला, नली शिवाय कशातच मन रमत नाही. मला नली हवीच. नलीने मला हळद लावल्याशिवाय सोहळा कसा पूर्ण होईल? मग काय, तुझी आई रडायला लागली. मग सुषमा काकू बोलल्या, आता मला समजलं की नलीला शुभ कार्यापासून दूर का ठेवलं. कारण अशुभ छाया नको मंगल कार्यक्रमात. शेवटी ती असं त्या म्हणाला आणि सरस्वती काकूने आत्याच्या तोंडावर हात ठेवला. असं का केलं असेल काकूनी? जाऊ दे ना चेंडू, तू मला सांग, अजून काय काय चालू आहे तिकडे? आधी मला लॉलीपॉप तरी दे, मग सांगतो. विसरला नाहीस ना तू? थांब आणते. हा, हे घे लॉलीपॉप. आणि मला आता पुढे काय झालं ते सांग. आधी मी तुझ्या घरी जातो, बघतो, मग मी सांगतो. अरे या ना, बसा. आता सगळेच आलेत तर हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. हो, करूयात, चला.
सुषमा ही तू लावून घे. हो. वेट आणि वेटची आई नलीच्या घरी का आले असतील? नलीला सांगायला हवं. तुमचं चालू द्या, मी पाहतो. नमस्कार. नमस्कार. मी बाबाराव खोतांकडून आलोय. येऊ का? अच्छा अच्छा, या ना या या. अरे वा, लागली नवरदेवाला हळद. असं अचानक लग्न ठरलं की खूप गडबड होते ना, कळतंय आम्हाला. म्हणूनच आम्ही विचार केला की आपली काही मदत होऊ शकते का विचारावं. बरं झालं आला ते. काय ना, म्हणजे आमच्या यांनी सांगितलं की मितालीची हळद आमच्या वाड्यावरच होईल. त्यामुळे तिथे ती सगळी तयारी सुरू आहे. आम्ही म्हटलं की आपण ऋषीला हळद लावून येऊया. तसही त्याची उष्टी हळद नेल्याशिवाय नवऱ्या मुलीला हळद कशी लागणार? हो, तेही आहे. अहो, आम्ही आलो असतो ना उष्टी हळद घेऊन, तुम्ही कशाला त्रास घ्यायचा? अहो तसं नाही. अभिनंदन ऋषी. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्स. घरात हळदीचा कार्यक्रम आहे आणि नली कुठेच दिसत नाहीये. आम्ही हळद लावतो, चालेल ना? हो, असं काय विचारता? या ना, लावून घ्या हळद. चल बेटा, आपण हळद लावू.